नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानन काळे आपलं मनःपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आणखी एका जिल्ह्यामध्ये नवीन आधार सेंटरसाठी जागा निघालेल्या आहेत. त्या जागा किती आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये निघालेल्या आहेत, त्यानंतर आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत, त्याचप्रमाणे यासाठी पात्रता काय असणार आहे, नियम, अटी, निकष या सर्व बाबीवर आज चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे मित्रांनो, हा किट पूर्णपणे फ्रीमध्ये मिळणार आहे. या किटमध्ये आपल्याला फिंगरप्रिंट डिव्हाइस, त्यानंतर आयरिस डिव्हाइस, वेब कॅमेरा, त्यानंतर GPS डिव्हाइस आणि लॅपटॉप असा हा संच पूर्णपणे गव्हर्नमेंटकडून मिळणार आहे. आणि याचा वापर करून तुम्ही तुमच्या भागातील ग्राहकांचे किंवा नागरिकांची आधार नोंदणी किंवा अपडेट हे असे कामं करू शकता आणि याच्या माध्यमातून आपण चांगला इन्कम कमवू शकता. मित्रांनो, ही जागा कुठल्या जिल्ह्यामध्ये निघालेली आहे हे पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी आपल्याला एक विनंती करतो. अशीच महत्त्वपूर्ण माहिती जसे की आपले सरकार सेवा केंद्राच्या रिक्त जागेची माहिती, त्याचप्रमाणे आधार सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्राचे रिलेटेड ज्या सर्व्हिसेस मिळतात किंवा इतर भरपूर स्कीम्स, अशा जर माहिती आपल्याला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलवरती क्लिक करा. ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहिरात निघेल त्याची जर माहिती आपल्याला हवी असेल, फक्त आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करा. ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहिरात निघतील त्यावेळी लगेच मी त्यावर एक व्हिडिओ बनवेन आणि त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवेन. तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, गुगलमध्ये जळगाव जिल्ह्याचा वेबसाईट ओपन करून घ्यायचा आहे. जळगाव जिल्ह्याच्या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आधार संच वितरणाबाबत पुनश्च जाहिरात. या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी पाहायचं आहे. मित्रांनो, यापूर्वी देखील जाहिरात निघालं होतं, पण पुन्हा एकदा जाहिरात निघालेली आहे. पाहण्यासाठी इथं काय करायचं आहे, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हा जो जाहिरात आहे पूर्णपणे वाचायचा आहे. खूप अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. या ठिकाणी 10/3/2026 वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी आपण पाहिलात तर वेळापत्रक या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्यानंतर या ठिकाणी रिक्त जागा किती आहेत, किती या ठिकाणी महसूल मंडळ आहेत, 1 2 3 4 या 4 महसूल मंडळ आणि जळगाव शहरासाठी एक असे टोटल 5 किट वाटप होणार आहे. या ठिकाणी व्यवस्थित पाहायचं आहे. त्यानंतर कागदपत्रे जे लागणार आहेत या ठिकाणी पाहू शकता. विविध नमुन्यातील अर्ज, अर्जदाराचे आधार कार्ड, त्यानंतर अर्जदाराचे पॅन कार्ड, वैध NSCAT सर्टिफिकेट, त्यानंतर शिक्षणाचं प्रमाणपत्र आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वितरित करण्यात आलेले आपले सरकार सेवा केंद्र ID. ज्यांच्याकडे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्यांच्यासाठी आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता आपल्याला 10/3/2026 पर्यंत अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक या ठिकाणी दिलेला आहे. ह्या लिंकवर जाऊन आपल्याला भरायचं आहे. त्यापूर्वी हा जो जाहीरनामा आहे व्यवस्थित वाचायचा आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता ऑनलाईन फॉर्ममध्ये पण हा गुगल फॉर्म आहे, त्यामध्ये देखील हीच माहिती भरायची आहे. नाव, त्यानंतर केंद्राचा संपूर्ण पत्ता, आपले सरकार सेवा केंद्र ID, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, सुपरवायझर सर्टिफिकेट, जो सुपरवायझर प्रमाणपत्र आहे त्याचा सर्टिफिकेट नंबर, नंतर आधार कार्ड क्रमांक, पॅन नंबर, शिक्षण पात्रता आणि महसूल मंडळ आणि गाव ह्यामध्ये टाकायचं आहे. आणि महसूल मंडळातील गावाचे नाव या ठिकाणी व्यवस्थित टाकायचं आहे आणि सही करून हे पण देखील आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायचं आहे. आता फॉर्म कुठे भरायचा आहे तर या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर एक गुगल फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. आपल्याला व्यवस्थित फॉर्म भरून सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि सबमिट करून टाकायचे आहे. मित्रांनो, आपल्या लक्षामध्ये आला असेल फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे. त्यापूर्वी आपल्याला विनंती करतो, हा जो जाहीरनामा आहे ना, हा वाचण्यासाठी खूप वेळ जाईल मित्रांनो. मी जर वाचत बसेल ना खूप वेळ जाईल. तुम्ही वेबसाईटवरून डाउनलोड करा आणि व्यवस्थित वाचा. तुम्ही एकदा नाही कळालं तर 2दा वाचा. पूर्णपणे व्यवस्थित वाचून मगच तुम्ही अर्ज करा. आपल्या लक्षामध्ये आलं असेल आणि व्हिडिओ देखील आवडला असणार आहे आपल्याला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद.